बाजूला घेण्याच्या कारणावरून आरोपींनी तिघा बाप लेकांना शिवीगाळ करून दगड, लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राऊरी तालुक्यातील डिग्रस येथे दिनांक 5 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. किसन कारभारी गावडे वय 69 वर्ष, राहणार डिग्रस, तालुका राऊरी, हे दिनांक 5 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास राऊरी तालुक्यातील डिग्रस कॅनॉलच्या कडेला शेळ्या चारत होते. तेव्हा समोरून त्यांचा चुलत भाऊ भाऊसाहेब गावडे हा त्याच्या मेंढ्या घेऊन आला व तुझ्या शेळ्या बाजूला घे असे म्हणून शिवीगाळ केली. तेव्हा किसन गावडे यांनी त्यांची मुले मारुती व सुभाष यांना फोन करून बोलावून घेतले. तेव्हा आरोपी भाऊसाहेब गावडे यांनी त्याचा मुलगा व पुतण्याला तिथे बोलावून घेतले. तेव्हा किसन गावडे व त्यांची मुले आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दगड व लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा आमच्या नादी लागले तर तुम्हाला जीवच मारून टाकू अशी धमकी देऊन आरोपी तिथून निघून गेले. किसन कारभारी गावडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब बाबूराव गावडे, श्रीकांत भाऊसाहेब गावडे, अजय माळू गावडे, सर्व राहणार डिग्रस, तालुका राऊरी, या 3 जणांवर राऊरी पोलीस ठाण्यात मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राऊरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.